नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला साधारण 700 ते 800 वर्षाची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल. विठ्ठल म्हणजे विष्णूचं स्वरूप. विष्णू म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा निर्मिती करतो. विष्णू त्या ठिकाणी, त्या निर्मिलेल्या ठिकाणी ऐश्वर्य, संपन्नता आणि संपत्तीचं आगमन घडवून आणतो. हे आल्यानंतर ज्या वेळेला त्याच्या बरोबरीनं मद, मोह, मत्सर येतो, मीपणा येतो, त्यावेळेला गर्व येतो आणि त्याचं हरण करण्यासाठी, या सगळ्याचा नाश करण्यासाठी, पुनर्निर्मितीसाठीची संधी निर्माण करण्यासाठी मग महेश तिथं अवतरतो. आणि म्हणून आपण ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची आराधना करत असतो. वारकरी संप्रदायामध्ये यापैकी विष्णूला, पांडुरंगाला, विठ्ठलाला आराध्य दैवत मानलेलं आहे. विठ्ठल, विष्णू, आपण एखादा व्यवसाय करतो, उद्योग व्यवसाय करतो, व्यापार करतो, काम करतो, कशासाठी? संपत्तीचं निर्माण करण्यासाठी, लक्ष्मीचं आपल्याकडं आगमन व्हावं म्हणून. म्हणजे संपत्ती निर्माण करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी आपण व्यवसाय करत असतो, काम करत असतो. हे करत असताना आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच असतो, आपल्याकडं लक्ष्मीची निर्मिती व्हावी, आपल्याकडे लक्ष्मी यावी, लक्ष्मी आपल्याकडे राहावी, लक्ष्मी आपल्याकडे वृद्धिंगत व्हावी आणि मग ती जनरेशन टू जनरेशन आपल्याकडं ट्रान्सफर व्हावी. म्हणजे जनरेशनल वेल्थ निर्माण करण्यासाठी मनामध्ये एक विचार ठेवून बहुतांश आपण सर्वजण काम करत असतो. आणि मग या विष्णूच्या बरोबरीनं जिथं विष्णूची आराधना होते त्या ठिकाणी आपल्याकडं लक्ष्मी आपोआपच येते. आणि मग हे सगळं समजून घेत असताना, हे घडत असताना, हे करत असताना जे काही नॉलेज मिळालं, जे काही ज्ञान मिळालं, त्या ज्ञानाचं एकापासून दुसऱ्या ठिकाणी वहन करण्यासाठी, मला जे समजलं ते लोकांना सांगण्यासाठी, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, या पद्धतीनं या नॉलेजचं ट्रान्सफॉर्म नॉलेज करण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं, एका समूहाकडून दुसऱ्या समूहाकडं हे नॉलेज ट्रान्सफर करण्यासाठी सगळ्यात उत्तम पद्धत पूर्वीपासून या महाराष्ट्रामध्ये चालू आलेली आहे ती म्हणजे कीर्तन परंपरा. वारकरी संप्रदायामध्ये याला फार महत्त्व आहे. या कीर्तनामधून छोट्या छोट्या उदाहरणांच्या माध्यमातून मोठे सिद्धांत सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेमध्ये समजावून दिले जातात. याच प्रक्रियेचा एक छोटासा भाग म्हणून आजपासून मी आपल्याबरोबर कॉर्पोरेट कीर्तन ही सिरीज चालू करतोय. ही सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. 30 वर्षाच्या माझ्या उद्योजकीय प्रवासामध्ये जे काही थोडं ज्ञान मला अवगत झालं, जे मला अवगत झालं त्याचा मी स्वतः अवलंब केला आणि मग अवगत झालेल्या ज्ञानाचा अवलंब केल्यानंतर मला त्याचे चांगले रिझल्ट्स मिळाले. हे सगळं हे विधात्यानं माझ्याकडं पोहोचवलं आणि माझी जबाबदारी आहे की मी पुढच्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. त्याच्यासाठी या प्रवासामध्ये माझ्याबरोबर तुम्ही सामील व्हा आणि या कॉर्पोरेट कीर्तनाचा एक भाग बना. धन्यवाद. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ.